नमस्कार माझ्या सर्व सातारकर पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज फार फास्ट मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची एक पत्रकार परिषद मी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्याबद्दल आपण आल्याबद्दल मी आभार मानतो। राज्यामध्ये मराठा उद्योजक हा विषय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो घेतला आणि 2018 पासून ती जबाबदारी माझ्याकडे दिल्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,69,000 मराठा उद्योजक करण्यामध्ये यश आलेलं आहे। भविष्यामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जावा अशा प्रकारचा एक जाहीर मेळाव्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि राज्यामध्ये मराठा उद्योजकांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झाला। महामंडळाच्या माध्यमातून ही जी योजना आहे, या योजनेमध्ये व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून दिलं जाईल अशी व्याख्या आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं प्रमाणपत्र आपण एलवाय म्हणतो आणि एलवायच्या नंतर त्याची सगळी प्रक्रिया सुरू होत असते। महामंडळावरती जे आमचे महामंडळ व्यवस्थापकीय संचालक हा एक फार मोठा मागच्या 3 वेळेला चर्चेचा विषय आला होता। आताही काही महिन्यापूर्वी नवीन एक व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख आले, सातारचे मान खटावचे आणि देशमुख घराण्यातून आले, त्याच्यामुळे त्यांचा वेगळा परिचय द्यायची मला काही गरज नाही, परंतु त्यांच्या नवीन आधुनिक पद्धतीप्रमाणे चांगला बदल होईल असं मलाही अपेक्षित होतं आणि मी त्यांना सांगितले की काही जुन्या रूढी परंपरा असेल त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। परंतु देशमुखांची जर पार्श्वभूमी आपण जर पाहिली, त्यांनी ज्या ज्या विभागात काम केलेलं आहे त्या विभागातले आमदारांनी मला थोडासा नंतर परिचय दिला आणि तो परिचय काही वेळा चांगला नव्हता। असो, महामंडळामध्ये 9 ऑक्टोबर पासून एलवाय पद्धत बंद करण्यात आली, ज्याला आम्ही म्हणतो प्रमाणपत्र। मी स्वतः 10-11 तारखेला फोन केला, त्यावेळेला ते मला म्हटले की नरेंद्रजी आम्ही सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करतोय। म्हटलं चांगली गोष्ट आहे, सॉफ्टवेअर अपडेशन केलं पाहिजे, अजून अत्याधुनिक पद्धत आली पाहिजे। आणि थोडासा विषय मी त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करायला एक 24 तास 2 दिवस ठीक आहे, परंतु सॉफ्टवेअर अपग्रेडेशनच्या नावाखाली जी काय मला माहिती मिळत गेली ती फार धक्कादायक होती। ही सुरुवात कुठून झाली? ही सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळांपासून झाली, जी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी आणि कुणबी प्रमाणपत्र जे मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामधून जे मराठवाड्याला मिळालं आणि त्यामुळे सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कसा ब्रेक लावता येईल त्याची थोडक्यामधली सुपारी ही महामंडळाचे आमचे एमडी यांनी घेतली। मला थोडासा पहिला विश्वास पटला नाही की एक मराठा अधिकारी आपल्याच मराठा बांधवांसाठी इतक्या जाचकाठी का टाकेल। बँकेमधून जर कर्ज मिळालं नाही तर मी स्थानिक बँकेच्या मॅनेजरला त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती मिटिंगा घेत आलेलो आहोत आणि आज महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, ज्याचं फार मोठं पाठबळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आणि महामंडळाचं जरी सरकार बदललं असलं तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाढीव जबाबदारी दिली 5 लाखाची। अशा परिस्थितीमध्ये नवीन एमडीच्या माध्यमातून 9 ऑक्टोबर पासून एलवाय बंद करण्यात आला। ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांच्याकडनं काही सूचना झाल्या तरी एलवाय सुरू झाला नाही। कालांतराने 9 नोव्हेंबरला त्यांनी 9-10 नोव्हेंबरला नंतर एलवाय सुरू केला आणि मी या विषयावरती लेखी पत्र त्यांना पाठवलं की महामंडळामध्ये एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर ती परंपरा आहे की आपल्याला बोर्ड मीटिंग मध्ये तो विषय घ्यावा लागतो। बोर्ड मीटिंगच्या नंतर काही मोठे बदल असतील तर ते बदल आपण बोर्ड मीटिंग मध्ये मंजूर करून घ्यावे लागतात, परंतु असं काहीच झालेलं नाही। पत्रकार बांधवांनो, मला तर पूर्णपणे वाटतं की महामंडळाला अडथळे निर्माण करून देण्याची एक सुपारी विजयसिंह देशमुखांना यांना दिली। अचानक काल परवा माझ्याकडे धाराशिव मधून काही मराठा समाजाचे लाभार्थ्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नवीन एलवाय काढताना
काही नवीन नियमावली त्यांनी त्या ठिकाणी महामंडळाच्या बोर्ड मीटिंगची परवानगी नाही. महामंडळाचा मी चेअरमन आहे, ज्याला राज्य सरकारने कॅबिनेट दर्जा दिलेला आहे, याच्याशी चर्चा नाही. परंतु नवीन LY देत असताना अचानकपणे काही लाभार्थ्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवली की त्यांनी प्रमाणपत्राचा अर्ज केल्यानंतर त्या अर्जावरचं जे उत्तर आलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाहन याची इष्टांक पूर्ण झाल्याने प्रकरण रद्द करण्यात येत आहे. हे पहिलं पत्र. आपल्या महामंडळामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या योजनेअंतर्गत किती लाभार्थी असावे याचा काही आकडा ठरलेला नाही. पहिला मुद्दा. दुसरं एक मला एकाने पाठवलं, तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्ट वाहन या म्हणजे तोच विषय आला की तुमचं LY रिजेक्ट करण्यात आलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये वाहन अतिप्रमाणात झालेले आहे म्हणून LY रद्द करण्यात येत आहे. तिसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिके क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू असल्याने प्रमाणपत्र साठी LY प्रमाणपत्र झालेले आपला अर्ज नाकारण्यात आलेला आहे. आचारसंहिता कालावधी आपण नव्या अर्ज दाखल करू शकता. आचारसंहितेचं कुठल्याही राज्य सरकार, मुख्यमंत्री, प्रधान सचिव कुठल्याच विभागातून पत्र आलेले नाही की तुमच्याकडे आचारसंहिता आहेत म्हणून तुम्ही सरकारी योजना लागू शकत नाही, तुम्ही LY काढू शकत नाही. परंतु हे LY काढणाऱ्या लोकांना ऑफिशियली, मी तुम्हाला पत्र दाखवतो, ऑफिशियली त्यांनी अशा प्रकारचे रिमार्क दाबून LY रद्द केलेले आहे. दुसरं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्टचे वाहन अतिप्रमाणात झालेले आहे म्हणून तुमचं LY रद्द करण्यात आलेलं आहे. हा एक पत्र आहे. तुमच्या जिल्ह्यात ट्रॅक्टरचा कोटा, तुमच्या जिल्ह्यात ट्रॅक्टरचा कोटा पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं LY रद्द होत आहे. खरं म्हणजे महामंडळामध्ये अजूनही अधिकृतपणे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी व्हावेत अशा प्रकारचं काहीच अजून ठरलेलं नाही, धोरणच ठरलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये MDच्या सूचनेवरून महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. आता याच्यामध्ये तुम्हालाही पहिला प्रश्न पडला असेल की हे का, मगाशी सांगितल्याप्रमाणे महामंडळाची आणि मराठा समाजाला कुठेतरी अडथळे निर्माण करण्याची सुपारी विजयसिंह देशमुखांना दिली का? एक IAS ऑफिसर, नुकताच झालेला IAS ऑफिसर, याला अजून कार्यपद्धती माहित नाहीये की एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर तो बोर्ड मीटिंग मध्ये ठेवावा लागतो. बोर्ड मीटिंगची संमती लागते आणि कुठेही बोर्ड मीटिंगची संमती न घेता त्यांनी परस्पर त्याची अंमलबजावणी केली. आता एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो की उदाहरणार्थ आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये बोलू. सातारा जिल्ह्यामध्ये 14,000 लाभार्थी आहेत आता या ठिकाणी माझ्या समोर. आता 14,000 लाभार्थी पुरेसे आहेत का? 15,000 पुरेसे आहेत का? 20,000 पुरेसे आहेत? हे कोण ठरवणार? आणि त्यांना अधिकार आहे का MDला ठरवण्याचा? त्याच्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक मराठा समाजामध्ये अडथळे निर्माण करणं हा एकमेव कार्यक्रम MDने त्या ठिकाणी राबवलेला आहे. या विषयाला आणि अजून सोडून त्यांनी काल माझी कराडमध्ये काही पत्रकार बांधवांनी माझी मुलाखत घेतली आणि कशा प्रकारे MD जाणीवपूर्वक या योजनेमध्ये अडथळे निर्माण करतात. त्यांनी एक पेपरमध्ये एक प्रसिद्धी स्वतःच्या सहीने किंवा त्यांच्या सहीचं एक पत्र काढलं आणि त्यांनी असं सांगितलं त्या पत्रामध्ये, विधिमंडळाच्या मान्यता मिळाल्यानंतर अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होत असते. अंदाजपत्रकातील वितरित मर्यादा प्रत्येक शासकीय विभागाला, महामंडळास तसेच शासनाच्या अंगीकृत उपक्रमास वार्षिक टार्गेट निश्चित करण्यात आवश्यक असते. राज्यात इतर आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देखील वार्षिक निश्चित म्हणजे टार्गेट निश्चित कार्यवाही करण्यात येत असून या टार्गेट मर्यादेचं दायित्व निर्माण करणे या नियमानुसार बंधनकारक आहे. म्हणजे महामंडळाची मीटिंग झाली नाही, महामंडळाची बोर्ड मीटिंग मध्ये चर्चा झाली नाही, त्यांना कुठल्या प्रधान सचिवांनी, प्लॅनिंगनी किंवा फायनान्सनी कुणी जाऊन कानात सांगितलं की बाबा तुम्ही लाभार्थीची मर्यादा दाखवा,
ते काही झालं नाही। या संदर्भामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये आमदार अभिमन्यू पवार, आमदार राहुलजी कुळ, आमदार निरंजन डावकर यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली। या बैठकीमध्ये उपसमितीच्या अध्यक्षांनी ज्यावेळेला विचारलं त्यांना की तुम्ही कुणाच्या परवानगीने एलवाय रद्द केलेले आहेत, एलवाय बंद केलेले आहेत, तर त्यांना उत्तर देता आलं नाही। तुम्ही जो एलवाय काढण्यासाठी जो एक नवीन काही नियमावली टाकताय, याच्या संदर्भात बोर्ड मीटिंग मध्ये निर्णय झाला का? निर्णय झालेला नाही, चर्चाही झाली नाही, किंबहुना अध्यक्ष म्हणून हा विषय माझ्यापर्यंत आणलाच नाही। आता मी तुम्हाला एलवाय ची नवीन पद्धत जी आज आम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे, त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आता ट्रॅक्टर माणूस ज्यावेळेला एलवाय काढतो त्यावेळेला त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मागण्यात आलेली आहे, ट्रान्सपोर्ट लायसन्स मागण्यात आलेले आहे, एग्रीमेंट डॉक्युमेंट्स मागण्यात आलेले आहे, लँडलेस डिक्लेरेशन म्हणजे जमीन नसल्याची कागदपत्र त्यांनी अपलोड केलेली करायला गरजेचं आहे। त्याचबरोबर व्हेकलसाठी ट्रान्सपोर्ट लायसन्स, इतर काही जाचकाठी किंबहुना अशा जाचकाठीमुळे नवीन लाभार्थी होणं हे फार अशक्य होऊन बसलेलं आहे। आणि म्हणून मी काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात फोन केला। मी त्यांना सांगितलं की आपण राज्याच्या विधिमंडळामध्ये आमच्या विधान परिषदेचे आमदारांनी प्रश्न विचारला की ओबीसी महामंडळाच्या योजनेअंतर्गत आपण राज्य सरकारने तरतूद करण्यात यावी। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा उल्लेख केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या योजनेअंतर्गत जी स्कीम आहे की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे महामंडळातून दिलं जाईल। या विषयावरती त्यांनी सभागृहामध्ये हेही सांगितलं की जेवढे इतर समाजाचे बांधव या बँकेमधून कर्ज घेतील त्या सर्वांचं व्याज हे राज्य सरकार देईल आणि तशा प्रकारे आम्ही तरतूद करू। जर राज्याचे मुख्यमंत्री महामंडळाबद्दल एवढं कौतुक करतात तर आज महामंडळाच्या एमडीला एवढं काय अडचण आली हे तर मला कळत नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की जर महामंडळाला पैसे कमी पडले तर तुम्ही तसा प्रस्ताव अजितदादा पवारांना द्या। अजितदादा पवारांनी जर तुम्हाला निधी दिला नाही तर राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत ना, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि महामंडळाकरिता जास्तीची तरतूद करू। अशा परिस्थितीमध्ये महामंडळाचा आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचं काम विजयसिंह देशमुख करतात। सातारकर आहे, मान खटावचा आहे, मलाही वाईट वाटतं की मराठा आहे, पण मराठा समाजाचा माणूसच महामंडळाचे लाभार्थी कसे वाढतील हे बघण्यापेक्षा महामंडळाच्या लाभार्थ्यांमध्ये अडचणी कसे निर्माण करता येतील याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। आज महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांचे फोन येतात, इतके फोन येतात तुम्हाला तर एक व्हॉइस रेकॉर्डिंग पण मी ऐकू शकतो। मग अशीच एक परभणीतून फोन आला, त्याचं म्हणणं आहे की आपलं वार्षिक उत्पन्न 8 लाखाचं आहे साहेब, माझं उत्पन्न 5 लाख दाखवलंय मी, तरी माझा एलवाय रद्द करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही 5 लाखाचं उत्पन्न दाखवलंय तरी एलवाय रद्द करतात, म्हणजे कारण काय? म्हणजे 8 लाखाचं वार्षिक उत्पन्न पाहिजे आणि 5 लाखाचं उत्पन्न असेल तरी एलवाय का रद्द करतात? अशा असंख्य अडचणी आहेत, ज्या सगळ्या अडचणी मी थोड्याशा पत्रकार परिषदेमध्ये मांडू शकत नाही। परंतु दुर्भाग्याने वाईट वाटतं की मराठा अधिकारी असूनही महामंडळामध्ये अजून ताकद द्यावी अशी मला वाटलं होतं। त्यांच्या या पत्रामध्ये त्यांनी व्याज परतावा किती दिलाय ते सांगितले, म्हणजे हुशार माणूस आहे। विजयसिंह देशमुखांनी एलवाय मध्ये 9 तारखेपासून ऑक्टोबर पासून काय बंद केलं याचा खुलासा करा ना। जुन्या अटी शर्ती काय होत्या, नवीन अटी शर्ती काय आणल्या त्याचा खुलासा करा ना। तुम्ही जे व्याज परतावा त्याला दाखवताय ना, हा व्याज परतावा दाखवत असताना तुम्ही लाभार्थ्यांना आणि काही मराठा समाजाच्या असणाऱ्या लोकांमध्ये दिशाभूल करताय। आणि तुम्ही एखादा प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही पण या समोर, मी पण जातीवंत मराठा आहे, महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक करण्यासाठी मी खरंच त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे। राजकारणाच्या पलीकडे मतदारसंघ बांधत बसलो नाही,
तर कधीतरी बीडमध्ये, जालन्यामध्ये, या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणमध्ये दौरे करून मराठा उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती जातीने दखल घ्यावी. राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे उपसमितीचे अध्यक्ष आहे यांनी दखल घ्यावी. एखाद्या अधिकाऱ्याला क्रीम पोस्टिंग पाहिजे असेल तर त्यांना वैयक्तिक खूप क्रीम पोस्टिंग द्या बाबा. आणि तसंही अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केल्यानंतर आपण पुण्यामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये पाहिलेलं आहे. काही पक्षाचे नेते अधिकाऱ्यांकडनं दुरुपयोग करून घेतात आणि कधीतरी त्यांची लॉटरी लागते आणि त्यांचे सगळे जुने केस बाहेर पडतात. अजून एक उदाहरण, पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये एका हॉस्पिटलमध्ये जो प्रमुख डॉक्टर होता त्याने कशा प्रकारे कैद्यांना, कशा प्रकारे तिकडे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी तो मुभा देत होता, एका प्रकरणामध्ये अडकला आणि त्याची सगळी प्रकरणं बाहेर पडली. तसंच अधिकारी वर्गांनी कृपया करून अशा प्रकारचं कार्य करू नका, कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही गुंतलेला असाल, मग त्या जिल्ह्याच्या पोस्टिंग मध्ये तुम्ही काय काय चुका केलेल्या आहेत हे बाहेर पडेल आणि मग तुम्हाला अडचणी निर्माण होतील. आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या मराठा बांधवांना मी एवढंच सांगेल की मी चेअरमन आहे, मी जातीवंत मराठा आहे आणि समाजाचं काम करतो, आणि म्हणून मला जे चुकीचं वाटलं ते मी तुमच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं आहे. एमडींना मी पत्र लेखी दिलेलं आहे की 8 ऑक्टोबरच्या अगोदर ज्या प्रमाणात एलवाय काढायची परंपरा होती तशीच एलवाय काढायची परंपरा तुम्ही चालू ठेवावी. नवीन जो काय बदल केलेला आहे तो बदल तुम्ही मला पहिल्यांदा दाखवून आपण महामंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये घ्यावा, आणि महामंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये जिथे आपले प्रधान सचिव सगळे अधिकारी असतात त्याच्याची चर्चा करू आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी. तुर्तास आपण घेतलेले निर्णय हे सगळे रद्द करून जुन्या एलवायनी प्रमाणात तुम्ही एलवाय काढा. आणि जर हे त्यांनी आता केलं नाही तर मला पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा लागेल या विषयावर. दुसरं आहे की निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे प्रकार होतात, याचा अर्थ कुठेतरी संशय निर्माण होतो. राज्य सरकार जे महायुतीचं सुरू आहे, ज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब आहे, भाजप आहे, ज्याचे दुसरे प्रमुख एकनाथ शिंदे शिवसेना आहे, ज्याचे तिसरे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आहे, आणि सामान्य लोकांना ज्या वेळेला एलवायच मिळणार नाही तर ती टीका महामंडळाच्या एमडी किंवा चेअरमन पेक्षा सरकारवरती केली जाते, हे मला बऱ्याचशा सोशल मीडियामधून पाहायला मिळालेले आहे. आणि म्हणून सरकारने याचं गांभीर्य घ्यावं. निवडणुकीच्या तोंडावरती इतकं चांगलं काम केले, 1.5 लाख मराठा उद्योजक केलेत, आणि फक्त निवडणुकीचं कारण दाखवून एलवाय रद्द करणं, उत्पन्नाच्या दाखल्यामुळे एलवाय रद्द करणं सरकारची प्रतिमा, आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट परत केलं जाईल. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच मराठा आरक्षणाची भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाला सकारात्मक पाहता मराठवाड्याच्या समाजाच्या निजामांच्या काळातले आरक्षण दिलं, महामंडळाला ताकद दिली, सारथीला दिली, आणि कुठेतरी असे अधिकारी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. म्हणून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. आणि परत एकदा राज्याचे मुख्यमंत्र्यांना सोमवारी मी भेटणार आहे आणि त्यांच्याशी या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहे, आणि पुढच्या निर्णयाला मी पण अपेक्षित राहणार आहे. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण हा विषय व्यवस्थितपणे राज्याच्या असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, एवढीच विनंती. मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे चेअरमन, एक अधिकारी अशा पद्धतीनं वागतो की तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, आता अडचणी निर्माण करतायत ते, एवढं सगळं होत असताना तुम्हाला विश्वासात घेतलं नाही जात आणि त्या एवढीच्या मागे दुसरा कोणाचा हात आहे किंवा हे मुद्दामून की जी काही अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे ते बंद करण्यासाठी ते सगळं केले गेले, तुम्ही माझ्या शब्द वापरले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बंद करण्याचं कट कारस्थान हे एमडी विजय देशमुखांच्या माध्यमातून राबवलं जातो, ही वस्तुस्थिती आहे. याचं पहिलं कारण, जर महामंडळामध्ये काही बदल करायचा असेल तर बोर्ड मीटिंग मध्ये आपल्याला प्रस्ताव ठेवावा लागतो, बोर्डामध्ये आपण मान्यता मानतो. जर महामंडळामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी करायचे असतील किंवा किती लाभार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवायची असेल तर याचा प्रस्ताव बोर्ड मीटिंग मध्ये आला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. परंतु असं काही न करता डायरेक्ट एलवाय मध्येच त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळांनी सुपारी दिली असणार, मला तो पूर्णपणे विश्वास आहे. आणि शासकीय अधिकाऱ्याला जातपात नसते, त्यात हा अधिकारी सातारा जिल्ह्यातला मान खटवाचा असून देखील पण
असा मराठा समाजाच्या विरोधात जाईल मलाही वाटलं नव्हतं, पण आहे परिस्थिती आहे. छगन भुजबळांनी सूत्र देण्याचं कारण काय? छगन भुजबळांची जेवढी भाषणं झाली त्या भाषणामध्ये त्यांनी 3 मुद्दे मोठ्या प्रमाणामध्ये मांडले. महामंडळाबद्दल अपप्रचार, सारथी योजना जी मराठा समाजासाठी खूप चांगली होती, त्यानंतर महामंडळाच्या नंतर निजामांच्या काळामधलं आरक्षण ज्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील आंदोलन करते होते, या तिन्ही बद्दल छगन भुजबळ सातत्याने बोलता आले. आता छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवार, माझं जे विभागीय खातं हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अखत्यारी देतं आणि त्याच्यामुळं भुजबळांनी पवारांना सांगितलं असेल किंवा भुजबळांनी अधिकाऱ्याला सांगितलं काही मराठा ग्रुपमध्ये त्यांची तळी उचलणारी पण लोक आहेत, पण असो, हे प्रशासकीय लेवलचं काम आहे. काही धाराशिव बीड मध्ये मला फोन आले, साहेब आम्ही मुंबईमध्ये येतो, आंदोलन करतो. काही गोष्टी आंदोलन करून सरकारचं गोंधळ होण्यापेक्षा मुख्यमंत्री निर्णय घेतील याच्यामध्ये, आणि विखे पाटील साहेब आहेतच. साहेब तुम्ही सांगितले की सीएमसी बोललो, समोर भेटणार आहे, त्यांनी जर दखल घेतली नाही तर तुम्ही यातून बाहेर पडणार? 100%. जर महामंडळामध्ये मराठा समाजाचं काही हित जर राहत नसेल तर मग आपण त्या पदावर राहून करायचं कोणासाठी?
काय आम्ही काय डिझेल आणि दर महिन्याच्या पगारासाठी काम करतोय? 3,000चा पगार मानधन मिळतं त्यासाठी थोडी ना काम करतोय. आणि मी तुमच्या सातारकरांना 2019ची निवडणूक झाल्यानंतरही महामंडळाचा कधीतरी वापर मतदारसंघ बांधण्यासाठी केलाच नाहीये. समाज म्हणून मीच काम करतो. आणि जर समाजाचं हित नसेल तर मग कशाला पद घ्यायचं आणि कशाला कामं करायची सरकारची? सोबत तुम्ही इशारा देणार आहात. मी मुख्यमंत्र्यांना भेटेल, पण त्याच्या अगोदर मुख्यमंत्री चांगला निर्णय घेतील. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादाचा या महामंडळाला तोटा होतोय असं मला वाटत नाही. भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद नाहीये. राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ मराठा द्वेषी आहेत आणि त्याचा द्वेष कुठेतरी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे एमडी राबवत आहेत हे स्पष्ट होतं. कारण दुसरं कोणीच आहे ना. अजित पवारांचं खातं आहे. अजित पवारांनी बोललं पाहिजे होतं की भुजबळ काय म्हणतात ते म्हणू दे. आणि अजित पवार स्वतःला सोकॉल मराठा का कुणबी मराठा, अजून त्यांचं मला पण डिटेल तरी मिळाली नाही, पण त्याच्यामुळे खरंच ते मराठा समाजाच्या बाजूला असतील तर कमीत कमी मागच्या 15-20 दिवसापूर्वी मी एक स्टेटमेंट केलं होतं. त्या स्टेटमेंटला अनुसरून त्यांनी बैठक बोलवली असती आणि एमडीला सूचना केल्या असत्या की जर महामंडळाच्या चेअरमन जर अशा प्रकारे स्टेटमेंट करतो तर त्याच्यात जर तथ्य असेल तर तुम्ही सुधरावा. पण त्यांच्याकडनं काही सूचना गेल्याच नाहीयेत. हे अर्थ स्पष्ट होतं की कुठेतरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या कार्यालयामधून महामंडळाला स्पीड ब्रेकर निर्माण करण्याची सुपारी दिलेली आहे आणि ती छगन भुजबळने दिलेली स्पष्ट होते.